ज्या लोकांचा तुम्ही इतका विचार करता ते लोक तुमच्यासाठी काय विचार करतात? एकूण बघायचं असेल तर लोक तुमच्याबद्दल काय गॉसिप करतात, तुमच्यासमोर कौतुक करतात की तुमच्या मागे षडयंत्र करतात की काही चर्चा करतात, त्यांचं प्युअर इंटेन्शन आहे की बॅड इंटेन्शन आहे. आणि लोकांमध्ये जर तुम्ही चर्चेचा विषय असाल तर काय रिझन आहे. त्याचबरोबर गॉसिप जी आहे ही तुमच्या साईडनं आहे की लोकांच्या साईडने आहे. म्हणजे जे विचार जर केला की त्यामध्ये थोडी बदनामी आहे का, कौतुक आहे का, प्रोत्साहन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ज्या लोकांचा तुम्ही इतका विचार करता ते लोक तुमच्याबद्दल कसा विचार करतात आज आपण या रीडमध्ये जाणून घेणार आहोत. तर हॅलो एव्हरीवन, ॲस्ट्रो चैताली चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे लोक आहे पहिल्यांदा मला बघत असेल किंवा त्याने माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही जी रीड आहे कलेक्टिव्ह आहे आणि टाईमलेस आहे. जेव्हाही तुमच्या फीडवर येणार तुमच्याशी कनेक्ट होणार, रेझोनेट होणार. त्याचबरोबर इंटेन्शन बेस मेसेज आहे. चल तर मग बघूया तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात. आधी बघूया सुरुवातीला की तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात. ज्या लोकांना तुम्ही इतकं स्ट्रॉंगली सिरियसली घेता ते लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. क्युरियोसिटी पण आहे सोबतच की नक्की लोक काय विचार करतात. माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्याबद्दल लोक काय विचार करतात. ओ नाईट्स ऑफ वॉर्ड. ओके, त्यांच्या मते असं आहे की हां, ॲक्शन, तुम्ही नेहमी ॲक्शन मुवमेंटवर राहता. हे बघा, लोक तुमच्याबद्दल कसा विचार करतात. जेंडर स्पेसिफिक नाही आहे ही जी रीडिंग आहे. लहान मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत रेझोनेट होते, स्त्री पुरुष सर्वांशी रेझोनेट होते. इथे लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो व्यक्ती आहे इमोशनली स्ट्रॉंग आहे. बघा, आतमधून जरी वीक असला पण लोकांसमोर हा प्रेझेंट करताना दाखवतो की मी इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे, माझे विचार पक्के आहे आणि ॲक्शन मुवमेंटवर राहतो. जेव्हाही कुठं अशी परिस्थिती येते, फॅमिलीमध्ये असू द्या, करिअरमध्ये, तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी असेल, कुठल्याही नात्यामध्ये, फ्रेंड्स असो किंवा सोशली म्हणा, कुठं आपण गॅदरिंगला गेलो असेल, तिथे काही जरी इश्यू जरी झाला पण तुम्ही तुमचं असं म्हणू आपण तुमचे विचार म्हणा, तुमचे जे थॉट्स आहे इतके स्ट्रॉंग आहे की लगेच तुम्ही ॲक्शन घेता. जसं बघा, एखाद्या वेळेस ना काहीतरी प्रॉब्लेम झाला, 10 लोकांचा सर्कल असेल तर काही लोक स्पेशल असतात, लगेच ते त्या वेळेवर ताबडतोब ॲक्शन घेतात किंवा काहीतरी सोल्युशन बाहेर काढतात. त्यामधले तुम्ही आहात. म्हणजे कुठलीही परिस्थिती असू द्या, तुमचे थॉट्स चक्र असं म्हणू आपण, तुमची जी विचारशैली आहे मजबूत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जे काम आहे तुमचं ॲक्शन मुवमेंटवर असतं. नातेसंबंध जर खराब झाले असेल तर तुम्ही ते ठीक करण्याचा 100% प्रयत्न करता. किंवा करिअरमध्ये, फायनान्समध्ये जर तुमचं काहीतरी अपडाऊन झालं असेल तर तुम्ही असं म्हणू आपण की त्या ठिकाणी मेहनत घेता, कुठून तरी तुम्ही सोल्युशन काढता. इथं दिसत आहे की तुम्ही प्रॉब्लेममधून पडून जाणारे नाही आहे. लोकांच्या मते तुम्ही प्रॉब्लेम फेस करता आणि त्याला असं म्हणू आपण, काही लोक कसं असतात ना, प्रॉब्लेम आले की सरेंडर मोडवर चालले जातात आणि ते देवावर सोडून देतात. पण त्यातले तुम्ही नाही आहे. कितीही प्रॉब्लेम आला तरी स्वतः तुम्ही तो सॉल्व करता. तुमचं असं म्हणू आपण विचारशैली चांगली आहे आणि त्याचबरोबर ॲक्शन जी आहे तुमची ही पॉवरफुल आहे. स्ट्रेंथ जी आहे तुम्हाला चांगली मिळालेली आहे, गॉड गिफ्ट आहे. असं म्हणून इथे जे काही लोक आहे यामध्ये दिसतं की यांच्यामध्ये काही लिडरशिप क्वालिटी आहे, लहानपणापासूनच आहे. जसं कुठे काही बोलायचं असेल, कुठं काही ॲक्शन घ्यायची असेल, कुठे काहीतरी आपण असं म्हणू आपण कुठं अशा ठिकाणी जिथं लोक पुढे जात नाही त्या ठिकाणी तुम्ही अजिबात घाबरत नाही पुढे जायला. खूप सुंदर काढ आलेलं आहे. लोकांच्या मते तुम्ही एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहात, एक लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये आहे आणि विचार जे ही तुमचे स्ट्रॉंग आहे, वीक नाही. जरी आतमधून तुम्हाला होत असेल किंवा मला आज फील होत नाही आहे बरोबर, पण जेव्हा तुम्ही बाहेर पडता, लोकांसमोर येता तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग दाखवता. एकूण जर विचार केला तर लोकांच्या मध्ये तुम्ही एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. जशी एम्पररची राहते, एखाद्या राजाची राहते, त्या प्रकारे तुमची जी आहे एनर्जी लोकांना दिसतं. तर आता हे बघूया की लोक तुमच्या मागे काय गॉसिप करतात. लोक माझ्या व्ह्युअर्सच्या मागे काय गॉसिप करतात, नक्की काय गॉसिप आहे. ओके, गिवर आहात तुम्ही, हेल्पर आहात असं म्हणू आपण. ओके, हे बघा, इथं दिसत आहे की
तुम्ही एक सॅटिस्फाईड व्यक्ती आहात. म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये बघा असं महत्त्वाचं नाही आहे की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. हे बघा तुमच्याकडे पैसा असो नसो, पण कसं असतं एखाद्याला अडचण आली किंवा फ्रेंडमध्ये, फॅमिलीमध्ये किंवा करिअरच्या ठिकाणी, तुमच्या ऑफिसमध्ये, नोकरीच्या ठिकाणी किंवा मग बिझनेसच्या ठिकाणी, ओव्हरऑल आयुष्यातले जेवढे एरिया असतात त्या ठिकाणी जर तुम्ही लोकांशी कनेक्टेड जेव्हा असता, त्यांना जर अडचण आली, तुमचे फ्रेंड असेल, फॅमिली मेंबर असेल, तेव्हा तुम्ही त्यांच्या मदत करायला मागे पुढे बघत नाही. म्हणजे तुम्ही गिव्हर पर्सनॅलिटी आहात. इथं क्लिअर दिसत आहे की हा जो व्यक्ती बघा तराजूमध्ये मोजत आहे आणि ते जे कॉईन आहे ते समोरचे जे दोन व्यक्ती आहेत त्यांना डोनेट करत आहेत, दान करत आहे. इथं दिसतं की तुमचं जे स्वभाव जो आहे, लोक तुम्हाला तुमच्याबद्दल असं गॉसिप करतात की याच्याकडे परमेश्वराने भरपूर काही दिलेलं आहे. त्यांना असं वाटतं की परमेश्वराने याला भरभरून दिलेलं आहे. इमोशन्स असू द्या, पैसा असू द्या किंवा स्ट्रेंथ असेल, स्किल असेल, क्वालिटी असेल तुमच्यामधली किंवा तुमची सुंदरता असेल, तुमची पर्सनॅलिटी असेल, हे परमेश्वराने याला भरभरून दिलेलं आहे. जे तुमच्याकडे सुंदर गोष्टी आहे ते परमेश्वराने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे आणि त्याच गोष्टी तुम्ही इतरांना दान करता किंवा इतरांना तुम्ही देता किंवा तुम्ही हेल्प करता. पैसा असेल तर तुम्ही त्या स्वरूपात एखाद्याला नातेवाईक असेल किंवा फ्रेंड असेल त्याला गरज पडली की तुम्ही खुल्या हाताने मदत करता, हे इथं दिसतं. त्याचबरोबर जर तुमच्यामध्ये असं म्हणू आपण इमोशन जर तुमची इथे चांगले दिसत आहे, लोक असे म्हणतात की जेव्हाही त्यांना प्रॉब्लेम असतो, हे बघा काही लोकांना नॅचरली हिलर असतात. इथं दिसतं की हा व्यक्ती एक हिलर आहे. म्हणजे बघा याची तुम्हाला असं जाणवत पण असेल की बऱ्याच वेळा काय होतं की काही लोकांना फ्रेंड म्हणा, फॅमिली म्हणा, माझ्याकडे येतात, बसतात आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सांगतात आणि लगेच तो माझ्याकडे बसल्यावर सॉल्व्ह होऊन जाते. समजून जायचं की आपले एक हिलर पर्सनॅलिटी आहे. इथे पण शो होत आहे की हा व्यक्ती गिवर आहे, असं म्हणून दानवीर कर्ण म्हणू शकतो आपण. आणि एक हिलर म्हणजे बघा कुठलाही प्रॉब्लेम असो तुम्ही सोडवण्यासाठी तत्पर राहता. लहान असो मोठा प्रॉब्लेम असो तुम्ही तुमच्या म्हणजे यथाशक्तीनुसार सोडवण्याचा प्रयत्न करता आणि लोकांना ही क्वालिटी तुमची खूप आवडते की तिथे गेल्यानंतर, त्याच्याकडे बसल्यानंतर, त्याच्यासोबत ऐकल्यानंतर किंवा त्याचं बोलल्यानंतर जो माझा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेममधून मी सोल्युशन सापडतं किंवा तिथून मी काहीतरी मी मदत घेऊन येतो किंवा मार्ग मला सापडतो. एकूण जर विचार केला तर लोक तुमच्याबद्दल गॉसिप पण छान करतात. तर आता हे बघूया जे लोक तुम्हाला ज्यांच्याशी असं म्हणू आपण तुमचं फारसं पटत नाही किंवा ज्यांना तुम्ही आवडत नाही, तर असं म्हणू आपण हे थोडे बॅड कर्मातले लोक आहे. कारण माझी जी फॅमिली आहे कार्ड, ज्या लोकांचा तुम्ही इतका विचार करतात ते लोक तुमच्यासाठी काय विचार करतात. एकूण बघायचं असेल तर लोक तुमच्याबद्दल काय गॉसिप करतात, तुमच्यासमोर कौतुक करतात की तुमच्या मागे षडयंत्र करतात की काही चर्चा करतात, त्यांचं प्युअर इंटेन्शन आहे की बॅड इंटेन्शन आहे. आणि लोकांमध्ये जर तुम्ही चर्चेचा विषय ज्या लोकांचा तुम्ही इतका विचार करतात ते लोक तुमच्यासाठी काय विचार करतात. एकूण बघायचं असेल तर लोक तुमच्याबद्दल काय गॉसिप करतात, तुमच्यासमोर कौतुक करतात की तुमच्या मागे षडयंत्र करतात की काही चर्चा करतात, त्यांचं प्युअर इंटेन्शन आहे की बॅड इंटेन्शन आहे. आणि लोकांमध्ये जर तुम्ही चर्चेचा विषय असाल तर काय रिझन आहे. त्याचबरोबर गॉसिप जी आहे ही तुमच्या साईडनं आहे की लोकांच्या साईडने आहे. म्हणजे जे विचार जर केला की त्यामध्ये थोडी बदनामी आहे का, कौतुक आहे का, प्रोत्साहन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ज्या लोकांचा तुम्ही इतका विचार करता ते लोक तुमच्याबद्दल कसा विचार करतात आज आपण या रीडमध्ये जाणून घेणार आहोत. तर हॅलो एव्हरीवन, ॲस्ट्रो चैताली चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे लोक आहे पहिल्यांदा मला बघत असेल किंवा त्याने माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही जी रीड आहे कलेक्टिव्ह आहे आणि टाईमलेस आहे. जेव्हाही तुमच्या फीडवर येणार तुमच्याशी कनेक्ट होणार, रेझोनेट होणार. त्याचबरोबर इंटेन्शन बेस मेसेज आहे. चल तर मग बघूया तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात. आधी बघूया सुरुवातीला की तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात. ज्या लोकांना तुम्ही इतकं स्ट्रॉंगली सिरियसली घेता ते लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. क्युरियोसिटी पण आहे सोबतच की नक्की लोक काय विचार करतात. माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याबद्दल लोक काय विचार करतात. ओ नाईट्स ऑफ वॉर्ड, ओके. त्यांच्या मते असं आहे की ॲक्शन, तुम्ही नेहमी ॲक्शन मुवमेंटवर राहता. हे बघा
लोक तुमच्याबद्दल कसा विचार करतात, जेंडर स्पेसिफिक नाही आहे. ही जी रीडिंग आहे लहान मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत रेझोनेट होते, स्त्री पुरुष सर्वांशी रेझोनेट होते. इथे लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो व्यक्ती आहे इमोशनली स्ट्रॉंग आहे. बघा, आतमधून जरी वीक असला पण लोकांसमोर हा प्रेझेंट करताना दाखवतो की मी इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे, माझे विचार पक्के आहे आणि ॲक्शन मुवमेंटवर राहतो. जेव्हाही कुठं अशी परिस्थिती येते, फॅमिलीमध्ये असू द्या, करिअरमध्ये, तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी असेल, कुठल्याही नात्यामध्ये, फ्रेंड्स असो किंवा सोशली म्हणा, कुठं आपण गॅदरिंगला गेलो असेल, तिथे काही जरी इश्यू जरी झाला पण तुम्ही तुमचं असं म्हणू आपण तुमचे विचार म्हणा, तुमचे जे थॉट्स आहे इतके स्ट्रॉंग आहे की लगेच तुम्ही ॲक्शन घेता. जसं बघा, एखाद्या वेळेस ना काहीतरी प्रॉब्लेम झाला, ज्या लोकांचा तुम्ही इतका विचार करता ते लोक तुमच्यासाठी काय विचार करतात. एकूण बघायचं असेल तर लोक तुमच्याबद्दल काय गॉसिप करतात, तुमच्यासमोर कौतुक करतात की तुमच्या मागे षडयंत्र करतात की काही चर्चा ज्या लोकांचा तुम्ही इतका विचार करता ते लोक तुमच्यासाठी काय विचार करतात. एकूण बघायचं असेल तर लोक तुमच्याबद्दल काय गॉसिप करतात, तुमच्यासमोर कौतुक करतात की तुमच्या मागे षडयंत्र करतात की काही चर्चा करतात. त्यांचं प्युअर इंटेन्शन आहे की बॅड इंटेन्शन आहे. आणि लोकांमध्ये जर तुम्ही चर्चेचा विषय असाल तर काय रिझन आहे. त्याचबरोबर गॉसिप जी आहे ही तुमच्या साईडनं आहे की लोकांच्या साईडने आहे. म्हणजे जे विचार जर केला की त्यामध्ये थोडी बदनामी आहे का, कौतुक आहे का, प्रोत्साहन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ज्या लोकांचा तुम्ही इतका विचार करता ते लोक तुमच्याबद्दल कसा विचार करतात आज आपण या रीडमध्ये जाणून घेणार आहोत. तर हॅलो एव्हरीवन, ॲस्ट्रो चैताली चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे लोक आहे पहिल्यांदा मला बघत असेल किंवा त्याने माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही जी रीड आहे कलेक्टिव्ह आहे आणि टाईमलेस आहे. जेव्हाही तुमच्या फीडवर येणार तुमच्याशी कनेक्ट होणार, रेझोनेट होणार. त्याचबरोबर इंटेन्शन बेस मेसेज आहे. चल तर मग बघूया तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात. आधी बघूया सुरुवातीला की तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात. ज्या लोकांना तुम्ही इतकं स्ट्रॉंगली सिरियसली घेता ते लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. क्युरियोसिटी पण आहे सोबतच की नक्की लोक काय विचार करतात. माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याबद्दल लोक काय विचार करतात. ओ नाईट्स ऑफ वॉर्ड. ओके, त्यांच्या मते असं आहे की ॲक्शन, तुम्ही नेहमी ॲक्शन मुवमेंटवर राहता. हे बघा, लोक तुमच्याबद्दल कसा विचार करतात, जेंडर स्पेसिफिक नाही आहे. ही जी रीडिंग आहे लहान मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत रेझोनेट होते, स्त्री पुरुष सर्वांशी रेझोनेट होते. इथे लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो व्यक्ती आहे इमोशनली स्ट्रॉंग आहे. बघा, आतमधून जरी वीक असला पण लोकांसमोर हा प्रेझेंट करताना दाखवतो की मी इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे, माझे विचार पक्के आहे आणि ॲक्शन मुवमेंटवर राहतो. जेव्हाही कुठं अशी परिस्थिती येते, फॅमिलीमध्ये असू द्या, करिअरमध्ये, तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी असेल, कुठल्याही नात्यामध्ये, फ्रेंड्स असो किंवा सोशली म्हणा, कुठं आपण गॅदरिंगला गेलो असेल, तिथे काही जरी इश्यू जरी झाला पण तुम्ही तुमचं असं म्हणू आपण तुमचे विचार म्हणा, तुमचे जे थॉट्स आहे इतके स्ट्रॉंग आहे की लगेच तुम्ही ॲक्शन घेता. जसं बघा, एखाद्या वेळेस ना काहीतरी प्रॉब्लेम झाला, 10 लोकांचा सर्कल असेल तर काही लोक स्पेशल असतात, लगेच ते त्या वेळेवर ताबडतोब ॲक्शन घेतात किंवा काहीतरी सोल्युशन बाहेर काढतात. त्यामधले तुम्ही आहात. म्हणजे कुठलीही परिस्थिती असू द्या, तुमचे थॉट्स चक्र असं म्हणू आपण, तुमची जी विचारशैली आहे मजबूत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जे काम आहे तुमचं ॲक्शन मुवमेंटवर असतं. नातेसंबंध जर खराब झाले असेल तर तुम्ही ते ठीक करण्याचा 100% प्रयत्न करता. किंवा करिअरमध्ये, फायनान्समध्ये जर तुमचं काहीतरी अपडाऊन झालं असेल तर तुम्ही असं म्हणू आपण की त्या ठिकाणी मेहनत घेता, कुठून तरी तुम्ही सोल्युशन काढता. इथं दिसत आहे की तुम्ही प्रॉब्लेममधून पडून जाणारे नाही आहे. लोकांच्या मते तुम्ही प्रॉब्लेम फेस करता आणि त्याला असं म्हणू आपण, काही लोक कसं असतात ना, प्रॉब्लेम आले की सरेंडर मोडवर चालले जातात आणि ते देवावर सोडून देतात. पण त्यातले तुम्ही नाही आहे. कितीही प्रॉब्लेम आला तरी स्वतः तुम्ही तो सॉल्व करता. तुमचं असं म्हणू आपण विचारशैली चांगली आहे आणि त्याचबरोबर ॲक्शन जे आहे तुमची ही पॉवरफुल आहे. स्ट्रेंथ जी आहे तुम्हाला चांगली मिळालेली आहे, गॉड गिफ्ट आहे. असं म्हणून इथे जे काही लोक आहे यामध्ये दिसतं की यांच्यामध्ये काही लिडरशिप क्वालिटी आहे, लहानपणापासूनच आहे. जसं कुठे काही बोलायचं असेल, कुठं काही ॲक्शन घ्यायची असेल, कुठे काहीतरी आपण
आपण असं म्हणू आपण कुठं अशा ठिकाणी जिथं लोक पुढे जात नाही त्या ठिकाणी तुम्ही अजिबात घाबरत नाही पुढे जायला. खूप सुंदर कार्ड आलेलं आहे. लोकांच्या मते तुम्ही एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहात, एक लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये आहे आणि विचार जे ही तुमचे स्ट्रॉंग आहे, वीक नाही. जरी आतमधून तुम्हाला होत असेल किंवा मला आज फील होत नाही आहे बरोबर, पण जेव्हा तुम्ही बाहेर पडता लोकांसमोर येता तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग दाखवता. एकूण जर विचार केला तर लोकांच्या मध्ये तुम्ही एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. जशी एम्पररची राहते, एखाद्या राजाची राहते, त्या प्रकारे तुमची जी आहे एनर्जी लोकांना दिसतं. तर आता हे बघूया की लोक तुमच्या मागे काय गॉसिप करतात. लोक माझ्या व्ह्युअर्सच्या मागे काय गॉसिप करतात, नक्की काय गॉसिप आहे. ओके, गिवर आहात तुम्ही, हेल्पर आहात असं म्हणू आपण. ओके, हे बघा इथं दिसत आहे की तुम्ही एक सॅटिस्फाईड व्यक्ती आहात. म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये बघा असं महत्त्वाचं नाही आहे की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. हे बघा तुमच्याकडे पैसा असो नसो, पण कसं असतं एखाद्याला अडचण आली किंवा फ्रेंडमध्ये, फॅमिलीमध्ये किंवा करिअरच्या ठिकाणी, तुमच्या ऑफिसमध्ये, नोकरीच्या ठिकाणी किंवा मग बिझनेसच्या ठिकाणी, ओव्हरऑल आयुष्यातले जेवढे एरिया असतात त्या ठिकाणी जर तुम्ही लोकांशी कनेक्टेड जेव्हा असता, त्यांना जर अडचण आली, तुमचे फ्रेंड असेल, फॅमिली मेंबर असेल, तेव्हा तुम्ही त्यांची मदत करायला मागे पुढे बघत नाही. म्हणजे तुम्ही गिवर पर्सनॅलिटी आहात. इथं क्लिअर दिसत आहे की हा जो व्यक्ती बघा तराजूमध्ये मोजत आहे आणि ते जे कॉईन आहे ते समोरचे जे दोन व्यक्ती आहेत त्यांना डोनेट करत आहेत, दान करत आहे. इथं दिसतं की तुमचं जे स्वभाव जो आहे, लोक तुम्हाला तुमच्याबद्दल असं गॉसिप करतात की याच्याकडे परमेश्वराने भरपूर काही दिलेलं आहे. त्यांना असं वाटतं की परमेश्वराने याला भरभरून दिलेलं आहे. इमोशन्स असू द्या, पैसा असू द्या किंवा स्ट्रेंथ असेल, स्किल असेल, क्वालिटी असेल तुमच्यामधली किंवा तुमची सुंदरता असेल, तुमची पर्सनॅलिटी असेल, हे परमेश्वराने याला भरभरून दिलेलं आहे. जे तुमच्याकडे सुंदर गोष्टी आहे ते परमेश्वराने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे आणि त्याच गोष्टी तुम्ही इतरांना दान करता किंवा इतरांना तुम्ही देता किंवा तुम्ही हेल्प करता. पैसा असेल तर तुम्ही त्या स्वरूपात एखाद्याला नातेवाईक असेल किंवा फ्रेंड्स असेल त्याला गरज पडली की तुम्ही खुल्या हाताने मदत करता, हे इथं दिसतं. त्याचबरोबर जर तुमच्यामध्ये असं म्हणू आपण इमोशन जर तुमची इथे चांगले दिसत आहे. लोक असे म्हणतात की जेव्हाही त्यांना प्रॉब्लेम असतो, हे बघा काही लोकांना नॅचरली हिलर असतात. इथं दिसतं की हा व्यक्ती एक हिलर आहे. म्हणजे बघा याची तुम्हाला असं जाणवत पण असेल की बऱ्याच वेळा काय होतं की काही लोकांना फ्रेंड म्हणा, फॅमिली म्हणा, माझ्याकडे येतात, बसतात आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सांगतात आणि लगेच तो माझ्याकडे बसल्यावर सॉल्व्ह होऊन जाते. समजून जायचं की आपली एक हिलर पर्सनॅलिटी आहे. इथे पण शो होत आहे की हा व्यक्ती गिवर आहे, असं म्हणून दानवीर करणं म्हणू शकतो आपण. आणि एक हिलर म्हणजे बघा कुठलाही प्रॉब्लेम असो तुम्ही सोडवण्यासाठी तत्पर राहता. लहान असो मोठा प्रॉब्लेम असो तुम्ही तुमच्या म्हणजे यथाशक्तीनुसार सोडवण्याचा प्रयत्न करता आणि लोकांना ही क्वालिटी तुमची खूप आवडते की तिथे गेल्यानंतर, त्याच्याकडे बसल्यानंतर, त्याच्यासोबत ऐकल्यानंतर किंवा त्याचं बोलल्यानंतर जो माझा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेममधून मी सोल्युशन सापडतं किंवा तिथून मी काहीतरी मदत घेऊन येतो किंवा मार्ग मला सापडतो. एकूण जर विचार केला तर लोक तुमच्याबद्दल गॉसिप पण छान करतात. तर आता हे बघूया जे लोक तुम्हाला ज्यांच्याशी असं म्हणू आपण तुमचं फारसं पटत नाही किंवा ज्यांना तुम्ही आवडत नाही, तर असं म्हणू आपण हे थोडे बॅड कर्मातले लोक आहे. कारण माझी जी फॅमिली आहे कार्डवरून दिसतं की हा व्यक्ती गिवर आहे, एक हिलर आहे आणि स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे, लिडरशिप क्वालिटी आहे, का राजासारखं या व्यक्तीचं नेचर आहे. आता अशा व्यक्तीला कोण लाईक करत नसेल आणि जे काही कोणी लाईक करत नसेल तर ते आपण त्यांना असं म्हणू की ते बॅड कर्म ओढवून घेत आहे. तर बघू जे लोक तुम्हाला लाईक करत नाही किंवा त्यांच्याशी फारसं तुमचं बॉन्डिंग नाही आहे किंवा त्यांचे विचार जे आहे तुम्हाला पटत नाही किंवा तुमचे विचार जे आहे त्यांना पटत नाही, तर ते तुमच्याबद्दल काय विचार करतात. सॉड, अच्छा, ते तुम्हाला ओव्हर थिंकिंग समजतात. हे तुम्हाला ओव्हर थिंकर समजतात. बघा जे लोक तुम्हाला पसंत करत नाही किंवा तुम्ही त्यांना पसंत करत नाही त्यांच्याशी तुमचं काहीतरी खटपट होतं. कारण इथं दिसत आहे ओपिनियन डिफरन्स दिसत आहे. कारण तुम्ही एक तर फ्री माइंडेड आहे, पर्सनॅलिटी तुमची म्हणतो ना आपण ते फ्रीडम फायटरवाले अशी पर्सनॅलिटी आहे तुमची, पण अशी पर्सनॅलिटी काही संकुचित लोकांना अजिबात आवडत नसते. त्यामुळे त्यांच्याने तुमचं थोडंसं आर्ग्युमेंट होत असेल किंवा मतभेद असेल तुमचे छोटे मोठेही असेल, छोटी असेल, तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्ये असाल किंवा फॅमिलीमध्ये असे कोणी
पर्सन असाल की जे तुम्हाला अजिबात आवडत नाही, त्यांनाही तुम्ही आवडत नाही, पण ते कसं दाखवतात बघा, तुमचं स्ट्रिक्ट आहे की मला हा पर्सन आवडत नाही, या व्यक्तीचं मी ऐकणार नाही, या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार नाही. तुमचं ठरलेलं आहे की हा व्यक्ती पसंत नसल्यामुळे मी या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार नाही, पण हे व्यक्ती ना तुम्हाला पसंतही करत नाही तरीही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये वारंवार येतात. तुमच्या गॅदरिंग म्हणा, तुमचं काहीतरी तुमच्या घरी फंक्शन असेल किंवा सोशल असं म्हणू आपण, जेवढं काही आपलं सोशल स्टेटस असतं, लग्न असेल, साखरपुडा, मुद्दामून तुम्हाला त्या सोशल म्हणा किंवा एखादा समारंभ असेल त्या ठिकाणी मुद्दामून येऊन तुमच्या समोरासमोर येणं किंवा तुम्हाला 4 लोकांमध्ये तुम्हाला काहीतरी निग्लेक्ट करणं, पण तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही, पण तुमच्याच समोर येऊन मुद्दामून तुमच्या समारंभामध्ये येऊन असं म्हणू आपण की तुमच्याच लोकांशी तुमच्याबद्दल चुकीचं बोलणं किंवा आपण म्हणतो ना बुराई केली, हा प्रकार दिसतो. आणि हे लोकांना तुम्हाला ओव्हर थिंकर समजतात आणि पास्टमध्ये राहणारे समजतात. हे जे आहे बॅड कर्मावाले लोक आहेत ज्यांना तुम्ही पसंत करत नाही आणि तुम्हाला हे लोक पसंत करत नाही. ते तुम्हाला समजतात की तुम्ही ओव्हर थिंकर आहात, पास्टमध्ये राहता आणि स्वतःचा विचार करणारे, स्वार्थी आहात, घमंडी आहात, अहंकारी आहात, उद्धट आहात, बोलण्याचं मॅनर्स नाही आहे तुम्हाला, तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड आहात, पण स्ट्रेट फॉरवर्ड आहात तर खरीच त्यापेक्षाही तुम्ही हंबल अजिबात नाही, तुम्हाला इमोशन्स नाही आहे, इमोशनलेस आहात तुम्ही, इनोसेंट अजिबात नाही. असे म्हणजे एकूण विचार केला त्यांच्या मनामध्ये तुमची जी छवी आहे अजिबात चांगली नाही आहे आणि म्हणूनच तुम्ही याच कारणामुळे हे लोक असे असल्यामुळे, कारण ॲक्च्युअल लाईफमध्ये तुम्ही बघा किती छान तुमचे कार्ड निघालेले आहे, तुम्ही असे नाहीच आहात. त्यामुळे कसं झालेलं आहे का, तुम्ही पण या लोकांपासून दूर राहता, पण त्यांना ते पचत नाही. बघा कसं असते ना, सूर्याचा जो प्रकाश आहे, तुम्ही एक प्रकारचा सूर्य आहात, तुमचा प्रकाश दरवाजे बंदही केले काहीही केले तरी माहिती कुठून तरी एखाद्या गॅपमधून एखाद्या फटीमधून जाणारच आहे प्रकाश, आणि हा जो प्रकाश आहे तुमचा या लोकांना सोचवत नाही. त्यामुळे हे लोक तुमच्याविषयी असं म्हणू आपण चुकीचं बोलत राहतात, चुकीची बदनामी करत राहतात या प्रकारे. तर या लोकांना त्यांच्याच कंडिशनवर आपण सोडून द्यायचं, ते बॅड कर्म आहे, आज ना उद्या ते भोगतीलच. ओके, तर आता हे बघूया, जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात, जे लोक तुम्हाला अप्रिशिएट करतात, प्रोत्साहन देतात आणि असं म्हणू आपण त्यांचं हेल्पिंग नेचर आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करणं, समजावून सांगणं, तुम्हाला काउन्सिलिंग करणं, कन्सल्ट करणं, तुमच्या परिवारात कोणी असेल जो नेहमी तुमच्या सपोर्टमध्ये उभा राहतो किंवा असं म्हणू आपण जो व्यक्ती तुम्हाला छान प्रकारे समजून घेतो, उमजून घेतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करणं असेल, कुठल्याही एरियामध्ये असू द्या, इमोशन्स असेल, तुमचं करिअर, फायनान्स असेल किंवा इतर गोष्टीमध्ये. तर आता हे चांगल्या लोकांसाठी बघणार आहोत की जे लोकांशी तुमचा चांगला बॉन्ड आहे आणि त्यांचाही तुमच्याशी खूप चांगला असं म्हणू आपण की दोघांचं पण जे आपण कनेक्शन आहे असं प्युअरवाला किंवा सोलमेट टाईप जे कनेक्शन आहे, ते लोक तुमच्याबद्दल कसा विचार करतात. जे चांगल्या लिस्टमधले जे लोक आहेत ते तुमच्याबद्दल कसा विचार करतात. ओ, द वर्ल्डचं कार्ड आलेलं आहे, मला वाटलंच, मला आधीच वाटलं. बॉटमला सेलिब्रेशनचं कार्ड आलेलं आहे, हे बघा, मग तुम्हाला दाखवते. ओके, हे बघा, हे बघा, हे झालं बॅड व्यक्तीचं. आता हे जे गुड व्यक्तीचं आहे, जे गुड लिस्टमध्ये, तुमच्या गुड लिस्टमध्ये जर फॅमिली मेंबर असेल किंवा तुमचे फ्रेंड असेल किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, ओव्हरऑल पूर्ण आपण जन्म झाल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत जे चांगल्या लोकांचं आपल्यासोबत कनेक्शन असतं, कोणी असू शकते बघा, आपला पेट पण असू शकतो यामध्ये, पण चांगल्या व्यक्तीचं तुमच्यासाठी काय इंटेन्शन आहे, ते तुमच्याबद्दल काय विचार करतात, त्यांचं असं म्हणणं आहे की या व्यक्तीशिवाय आमचं भागत नाही. इथं क्लिअर दिसतं की हे लोक असे म्हणतात की तुम्ही त्यांच्या मते इंडिपेंडंट व्यक्ती आहात, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहात आणि गिव्हिंग नेचर आहे, या पद्धतीने मी जसं सांगितलं आधी कार्डमध्ये निघालेलं आहे. त्याचबरोबर आणि एक म्हणजे तुम्ही रागावले जरी असले पण तुमचं जे कर्तव्य आहे ती तुम्ही विसरत नाही. एखाद्या वेळेस फॅमिलीमध्ये म्हणा, चांगल्या व्यक्तीसोबत कधी अधूनमधून वाद छोटा मोठा होत असतो, पण तुम्ही तुमचं कर्तव्य विसरत नाही. तुमचे जे इमोशन्स आहे यांच्यासाठी प्युअर आहेत, खूप छान आहे. हे बघा इथं दिलेलं आहे की हे लोक ना, हे बघा, तुम्ही जर तुमच्या जवळच्या लोकांबद्दल थोडं तुम्हाला डाऊट असेल तर करू नका, कारण हे लोक तुमच्यावर पूर्ण विश्वास करतात, तुमच्यावर 100% विश्वास करतात. त्यांना नेहमी वाटतं की तुमचं नेहमी चांगलं व्हावं,
द वर्ल्डचं कार्ड आलेलं आहे आणि तुमच्यासोबत राहत असताना त्यांना आयुष्य फुलफिल झाल्यासारखं वाटतं की या व्यक्तीसोबत मी जेव्हा राहते, या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहते, हा व्यक्ती माझ्यासोबत जेव्हा राहतो, स्त्री पुरुष कोणी असू शकतं, तेव्हा मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर काही मिळाल्यासारखं, म्हणजे असं म्हणू आपण की त्यांच्या आयुष्यातला मेन हिरो असेल किंवा एखादं मेन व्यक्ती जे आहे ते तुम्हाला समजतात आणि त्यांना असं वाटते की आयुष्यभर आम्ही सोबत राहायला हवं. कुठले कनेक्शन असू द्या, फॅमिली मेंबर असेल, फ्रेंड, आपण आयुष्यभर आपली मैत्री असेल, आयुष्यभर सोबत राहावे, आपलं नातं आयुष्यभर टिकून राहावं आणि हे गॉडनं म्हणजे असं म्हणू आपण ज्या लोकांशी तुमचं कनेक्शन आहे ना, हे परमेश्वरानं पाठवलेले बंदे आहे. त्यांचं जे कनेक्शन आहे याच नाही तर मी असं म्हणते की पास्ट लाईफपासून तुमच्यासोबतच चाललेले आहे. पास्ट लाईफमध्ये, या लाईफमध्ये जर तुमचे ते फ्रेंड्स असेल तर पास्ट लाईफमध्ये ते फॅमिली असू शकते किंवा ते फ्रेंड पण असू शकतात. हे जे आहे, ज्या चांगल्या चांगल्या लोकांसोबत तुमचं कनेक्शन चांगलं आहे, चांगला बॉन्ड आहे, ते गुड लिस्टमध्ये आहे, हे सगळे जे नाते आहे पास्ट लाईफमध्ये तुमच्यासोबत होते, त्यांनी तसाच सपोर्ट केला, तुम्हाला तसंच अप्रिशिएट केलं, तसाच विश्वास कायम ठेवला आणि तेच लोक तुमच्या आयुष्यात परत आलेले आहे. तर तुम्हाला जर छोटा डाऊट असेल तुमच्या गुड लिस्टमधल्या लोकांचा तर करू नका, कारण परमेश्वराने क्रिएट केलेले हे मंडळी आहे आणि त्यांना असं वाटतं तुमच्याबद्दल की या व्यक्तीसोबत छान सेलिब्रेट करावं. हे बघा, एखाद्या सेलिब्रेशनमध्ये हे लोक जेव्हा तुम्हाला समजा घेऊन जात नसेल किंवा काही कारणामुळे तुम्ही आणि त्यांचं काहीतरी मिस होत असेल जाणं, तर त्यांना असं म्हणून एखादी गोष्टीचं खंत वाटतं की आज हा व्यक्ती माझ्यासोबत नाही आहे, हा व्यक्ती माझ्यासोबत असता तर मी छान एन्जॉय केलं असतं किंवा मी त्याला हे सांगितलं असतं, ते सांगितलं असतं. यांना पण एक्साइटमेंट पण भरपूर दिसतं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्याचं एक्साइटमेंट असतं. समजा उदाहरण देते, आज काहीतरी शॉपिंग खरेदी केली असेल, काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू असेल, मोठी वस्तू असेल खरेदी केली, तर सर्वात आधी तुम्हाला सांगायचं असतं आज हे झालं होतं, ते झालं होतं. म्हणजे असं म्हणू आपण यांच्या आयुष्यातला एक सर्वात मोठा भाग नाही, मी तर म्हणते आयुष्यच काही लोक तुम्हाला समजतात. तुमचे जर काही लाईफ पार्टनर असेल तर तो तुम्हाला त्याचं आयुष्य समजतो. तर इथं दिसतं की छान तुमच्यासोबत आयुष्य जगणं, सेलिब्रेशन करणं, छान हाऊस मजेत राहणं, त्याचबरोबर सुखदुःख वाटून घेणं, हे इथं खूप म्हणजे असं म्हणू आपण हे जे व्यक्ती आहे तुम्हाला 100% सपोर्ट करणाऱ्या लिस्टमधले लोक आहेत. चांगले लोक तुम्हाला एकदम सुंदर समजतात. मी असं म्हणते की इथं तर दिलेलं आहे की तुम्ही जर फिमेल असाल तर तुमचा जो पार्टनर आहे तुम्हाला क्वीन समजतो आणि जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला किंग समजता आणि तुम्हाला नेहमी वाटतं की हे जे माझं नातं आहे परमेश्वरानं स्वतः पाठवलेलं. एक मी आधी सुरुवातीला सांगितलं की कार्ड काढण्याआधी की हे लोक सोलमेट कनेक्शन आहेत. खूप सुंदर रीडिंग निघालेली आहे. तर फक्त आपण हे बघूया आता लास्टला गुड पॉझिटिव्ह काढलेलं, गॉसिप पण काढले, लोक काय विचार करतात हे पण काढलेलं आहे. आता हे मला बघायचं आहे की तुम्ही लोकांबद्दल काय विचार करता. तुम्ही जे माझे जे व्ह्युअर्स आहे हे लोकांबद्दल काय विचार करतात. लोकांबद्दल माझे व्ह्युअर्स काय विचार करतात. क्वीन ऑफ कप्स तुमचं, हां ठीक आहे. बॉटमला काय आलेलं आहे, पेज ऑफ पेंटिकल्स. ओके, हे बघा तुमचं सरळ गणित आलेलं आहे, जैसा म्हणजे तैसे. हे बघा इथे दिलेलं आहे की जैसा तैसे तुमचं नेचर आहे. तुमच्याशी जर कोणी चांगलं वागलं तर तुम्ही त्याच्याशी एकदम चांगलं वागण्याचा पूर्ण प्रयत्न करता. जर कोणी तुम्हाला मुद्दामून त्रास देत असेल, मुद्दामून तुम्हाला डॉमिनेट करत असेल, मुद्दामून तुमची बदनामी करत असेल, काही चुकीची चर्चा करत असेल, त्या लोकांना तुम्ही इथं दिसतं की इमोशनलेस आहात, त्या लोकांसाठी तुम्ही कठोर आहात. हे बघा इथं क्लिअर आहे, तुम्ही जजमेंटल व्यवहार आहे तुमचा, ते पण सांगते का बरं. चांगल्या लोकांसाठी तुम्ही पूर्णपणे तुमचं हे कप म्हणजे इमोशन्स असतात. चांगल्या लोकांसाठी तुमचं संपूर्ण समर्पण आहे आणि जे लोक तुमचं कौतुक करतात त्यांचंही तुम्ही भरभरून कौतुक करता, त्यांना भरभरून सपोर्ट करता, प्रोत्साहन देता आणि चांगला भरभरून तुम्ही त्यांचा जो विश्वास आहे तो कायम ठेवलेला आहे. पण चुकीच्या लोकांसाठी इथं क्लिअर आलेलं आहे की जर तुमच्याविषयी जर ते चुकीचे व्यवहार करत असेल, चुकीचं बोलणं चालणं जे काही असेल, त्या लोकांशी तुम्ही कठोर आहात असं म्हणू आपण. जे तुम्हाला समोरचा व्यक्ती देतो त्याचं तुम्ही 10 पट वाढवून तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न असतो. आणि हे पण दिसतं की जे लोक तुम्हाला त्रास देतात म्हणा किंवा काहीतरी आपल्या फायनान्शियली असेल किंवा लव्ह लाईफमध्ये असेल, फॅमिलीमध्ये असेल किंवा फ्रेंड सर्कल किंवा ओव्हरऑल पूर्ण लाईफमध्ये जे लोक तुम्हाला त्रास देतात ना त्यांच्यापासून एक तर तुम्ही त्यांना आधी बजावता, प्रेमानं सांगता, नंतर रागावून सांगता, थर्ड दिसतं की तुम्ही तिथून निघून जाता.
असं या पद्धतीने एखाद्या लेजंड, एखाद्या रॉयल पर्सनसारखं तुमचं नेचर दिसतं इथे. चांगल्या लोकांसाठी तुम्ही चांगला विचार केलेला आहे आणि भरभरून 10% चांगला विचार केलेला आहे. आणि वाईट लोकांसाठी एकदम क्लिअर आहे, इमोशन्स तिथं ठेवायचे नाही. तुम्ही तिथे कठोर बनता आणि त्या लोकांना बरोबर त्याच भाषेमध्ये, त्याच व्यवहारामध्ये तुम्ही उत्तर देता. आणि काही लोकांपासून तर तुम्ही कॉन्टॅक्ट खतम करून टाकलेले आहात आणि यांना आपल्या आयुष्यात पुढे घ्यायचं नाही. इथं क्लिअर तुमचं आलेलं आहे. याच्यातून दिसतं की तुमची एनर्जी आहे एकदम स्ट्रॉंग आहे, जशा पहिल्या कार्डमध्ये निघालेली आहे त्या पद्धतीनं. तर या अशा प्रकारची तुमची आजची रीडिंग होती. आय होप तुम्हाला आवडली असेल. चला तर भेटूया नेक्स्ट रीडमध्ये. राम राम.